नमस्कार. चला, आज आपण एका खूप महत्त्वाच्या प्रवासाबद्दल बोलूया. हा प्रवास आहे प्रसूतीनंतरचा. शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जात स्वतःला पुन्हा एकदा निरोगी आणि आनंदी बनवण्याचा. आणि सुरुवातच करूया या वाक्यानं. बघा किती खरं आहे हे, नाही का? डिलिव्हरी म्हणजे फक्त एका बाळाचा जन्म नसतो, तर एका आईचाही जन्म असतो. आणि हा बदल खूप मोठा असतो. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण शरीरात होणारे बदल समजून घेऊ. मग बोलूया योग्य आहाराबद्दल, व्यायामाबद्दल, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाच्या आणि स्वतःच्या काळजीबद्दल. आणि शेवटी हा संपूर्ण प्रवास कसा स्वीकारायचा यावरही बोलूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. डिलिव्हरीनंतर आपल्या शरीरात नक्की काय बदल होतात हे आधी समजून घेऊया. डिलिव्हरीनंतर अनेकदा असं होतं की पोट थोडं सैल वाटतं, वजन वाढलेलं असतं, पाठ आणि कंबरदुखी तर खूपच कॉमन आहे. इतकंच नाही तर केस गळणं, खूप थकवा येणं किंवा काही कारण नसताना चिडचिड होणं, हे सगळे बदल दिसू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. हे सर्व बदल अगदी नैसर्गिक आहेत, नॉर्मल आहेत, आणि योग्य काळजी घेतली की शरीर हळूहळू पूर्ववत होतंच. आता या सगळ्या बदलांमधून जाताना शरीराला ताकद कुठून मिळणार? तर अर्थातच योग्य आहारातून. चला तर मग याबद्दलच बोलूया. शरीराला लवकर बरं होण्यासाठी पौष्टिक आहार खूप गरजेचा आहे. म्हणजे बघा, हिरव्या पालेभाज्या, डाळी, दूध, तूप, ताजी फळं, या सगळ्या गोष्टी आहारात असायलाच हव्यात. आणि हो, भरपूर पाणी प्या. याउलट खूप तिखट, तेलकट पदार्थ आणि जंक फूड थोडं टाळलेलंच बरं. आणि हे विसरून चालणार नाही की आईचा आहार जितका चांगला तितकंच बाळालाही चांगलं पोषण मिळतं. चला, आहार तर झाला, आता वळूया व्यायामाकडे. अनेकांच्या मनात व्यायामाबद्दल खूप प्रश्न असतात, नाही का? तर आपण बघूया की सुरुवात कशी करायची, अगदी हळुवारपणे. सगळ्यात मोठा प्रश्न असतो की व्यायाम नक्की सुरू कधी करायचा. तर बघा, जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर साधारण 40 दिवसानंतर तुम्ही हलका व्यायाम सुरू करू शकता. पण जर सिझेरियन झालं असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात सुरुवात करू नका. ठीक आहे, मग सुरुवात कुठून करायची? एकदम सोप्या गोष्टींपासून. थोडं चालायला जा, श्वासाचे व्यायाम करा, हलक्या-फुलके स्ट्रेचिंग करा. हे खूप फायदेशीर ठरतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला जड वस्तू उचलणं आणि पोटाचे जोरदार व्यायाम करणं हे मात्र कटाक्षाने टाळा. आपण शरीराबद्दल तर बोललो, पण मनाचं काय? शारीरिक आरोग्य इतकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे आपलं मानसिक आरोग्य. चला, आता जरा यावर बोलूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आराम. असं म्हणतात ना, बाळ झोपल्यावर आईनेही झोपावं. ते खरंच खूप गरजेचं आहे. प्रत्येक काम स्वतःच करण्याचा अट्टाहास करू नका. घरच्यांची मदत मागायला किंवा स्वीकारायला अजिबात संकोच करू नका. कारण एक गोष्ट सोपी आहे, आई फिट तर बाळही हिट. अनेकदा असं होतं की काही कारण नसताना रडू येतं किंवा खूप चिडचिड होते, एकटेपणा जाणवतो. हे सगळं अगदी नॉर्मल आहे. हे तुमच्यासोबतच नाही तर बऱ्याच जणींसोबत घडतं. हे सगळं शरीरातल्या हॉर्मोनल बदलांमुळे होत असतं, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. हे बघा, किती सोपं आणि महत्त्वाचं वाक्य आहे. आपलं मन शांत असेल तरच शरीर साथ देतं. म्हणून बोला, आपल्या माणसांशी बोला, मन मोकळं करा. आणि जर त्रास जास्त वाटत असेल तर तज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात लाजू नका. चला, आता त्वचा आणि केसांकडे वळूया. यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत. स्ट्रेच मार्क्ससाठी नारळ किंवा बदामाच्या तेलाने हलका मसाज करणं फायद्याचं ठरतं. केसगळतीसाठी नैसर्गिक तेलं वापरा. आणि हो, केमिकलवाले प्रॉडक्ट्स टाळा आणि भरपूर पाणी प्या. तर आता आपण जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर बोललो आहोत. आता सर्वात शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा सगळा प्रवास आनंदाने स्वीकारणं. पण काही गोष्टी आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या चुका? तर स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणं, वजन कमी करायची उगाच घाई करणं, जेवण न करणं किंवा उपाशी राहणं आणि डॉक्टरांना न विचारता कुठलंही औषध घेणं, ह्या चुका टाळायलाच हव्यात. या सगळ्या धावपळीत स्वतःला विसरू नका. दिवसातून फक्त काही मिनिटं, अगदी काही क्षण का होईना स्वतःसाठी काढा. शांत बसा, आवडतं गाणं ऐका, श्वासावर लक्ष केंद्रित करा. बघा किती छान वाटेल. तर जाता जाता ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घाई करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकीचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकीचा प्रवास वेगळा आहे. आपल्या शरीराला वेळ द्या, प्रेम द्या आणि योग्य काळजी घ्या. आणि शेवटी मी तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जात आहे. विचार करा की एक समाज म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण नवीन मातांना त्यांचा हा अनोखा आणि सुंदर प्रवास स्वीकारण्यासाठी आणखी काय करू शकतो.
यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.